तर मित्रांनो, आज आपण आलो होतो निसान कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला, कारण की आपल्या मित्राची गाडी होती निसानची. आणि त्या मित्राने मला सांगितलं की तू नाशिकला जातोय, गाडी घेऊन जातोय, तर सर्व्हिसिंग करून घे. तर मला डबल जायचं काम राहणार नाही, कारण की आज ब्लॉग बनवतोय ज्याच्यात निसान काय काय सर्व्हिस आपल्याला कशा पद्धतीने प्रोव्हाइड करते बघूया आपण. सगळ्यात आधी आपण या ठिकाणी आल्यानंतर गाडीची आपल्याला सर्व्हिस करायची आहे, तर आपण त्यांच्या कस्टमर डेस्कला जाऊन बोललो. त्यांच्याकडून एक ते सर आलेले आहेत. ते गाडीमध्ये आपल्याला काय अडचणी आहेत का, किंवा गाडी एकदा चेक करून त्याचं ऑइल लेवल मीटर वगैरे जे काही असेल त्यांच्या परीने चेक करून घेत आहे, कारण की ते आपल्याला सगळं डिटेल लिहून घेतात, आपल्याकडून माहिती घेतात. गाडीमध्ये काय अडचण असली तर ते पर्सनली त्या गोष्टीवर फोकस करून ते प्रॉब्लेम आपले सॉल्व करून देतात. गाडी घेण्यापूर्वी ते सगळ्या चारी बाजूंना चेक करून घेतात की काही डेंट वगैरे आहे का, कारण की गाडी परत देताना आपल्याला जर काय वाटलं यांचं काम करताना काय डॅमेज झालं आहे तर ती त्यांची जबाबदारी असते, म्हणून ते चेक करूनच घेत. तर आपल्याला फायनली कॉल आला आहे की तुमची गाडी रेडी झालेली, तर आता आपण जातो एक गाडी घ्यायला. आपली गाडी कशा प्रकारे सर्व्हिस केलेली त्यांनी आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आपली गाडी आता सर्व्हिसिंग झालेली आहे. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं ते, तर अतिशय सुंदर प्रकारे आणि वेळात त्यांनी दिलेल्या वेळेच्या आधीच आपली गाडी सर्व्हिसिंग करून दिलेली आहे आपल्याला. तर तुम्हाला मी सर्वात महत्त्वाचं हे सांगू इच्छितो की तुम्ही पण सर्व्हिसिंगसाठी येत असाल तर तुमचं काम आहे 2 दिवस अगोदर त्यांना कॉल करून बुकिंग घेणं, कारण की भरपूर जणांचे अपॉइंटमेंट असतात आणि त्यामध्ये तुमची गाडी तुम्ही बाहेरून येत असाल. जसं आता मी शिरपूरवरून नाशिकला आलो होतो, तर त्या मॅडमांनी मला सांगितलं की सर तुम्ही एवढ्या लांबून आले आणि तुमचं काम करून देणं आमचं काम आहे, सर्व्हिस द्यायचं काम आहे. तर त्या मॅडमांचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की त्यांनी सर्व्हिसिंगसाठी अपॉइंटमेंट डन करून घेतली आणि हे सगळे टीम यांची खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि वेळेत आपली गाडी सर्व्हिसिंग करून दिलेली आहे, कारण की आपल्याला परत रिटर्न शिरपूर निघायचं आहे. त्या गोष्टीचं त्यांनी काळजी करून व्यवस्थित सगळं काम करून दिलेलं आहे आपलं.